नमस्कार प्रेक्षको, मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. 2 ECBच्या कारवाया झाल्या. जालना ECBनं बीडचा पोलीस पकडला आणि बीडच्या ECBनं अंबडचा जालन्याचा तहसीलदार पकडला. हे कसे पकडले आहेत? यांनी लाच मागितली आहे. वाळू उपसा करू देण्यासाठी किंवा मग रात्रंदिवस टिप्पर चालू देण्यासाठी, पोकलँड चालू देण्यासाठी अंबडच्या तहसीलदारांनी लाखो रुपयांची लाच मागितली आणि ती स्वतः स्वीकारली. आता या कारवाया बीडसह महाराष्ट्रभरामध्ये जसे हल्ले, मारहाण, अत्याचार, खून हे प्रकरण होत आहेत का, तशाच पद्धतीनं ह्या लाचखोरीच्या ज्या काही कारवाया होत आहेत त्या सुद्धा होत आहेत. एक सुप्रीम कोर्टाचा निकालही काल मी वाचला आणि त्या निकालामध्ये असं म्हटलेलं आहे की एखाद्या कनिष्ठ व्यक्तीनं मागितलेली लाच ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मागितलेली असू शकते आणि म्हणून तोही कारवाईचा भाग असू शकतो, त्यालाही कारवाईच्या झळा बसू शकतात, असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे. एका निकालावर निकालावर बोलत असताना, निर्णय देत असताना न्यायालयानं म्हटलेलं आहे. बंगळुरूच्या न्यायालयानं दिलेला निर्णय, त्यावर सुप्रीम कोर्टानं काय म्हटलंय माहिती आहे का? सर्वोच्च न्यायालयानं लोकसेवक स्वतः लाच मागत किंवा स्वीकारत नसता तरी अधीनस्थ कर्मचारी अथवा तिसऱ्या व्यक्तीच्या मार्फत लाचेची मागणी केल्यास किंवा लाच मिळवण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल होऊ शकतो, असे सर्वोच्च न्यायालयानं म्हटले आहे. कर्नाटकातील बल्लारी जिल्ह्यातील शिरुगुप्पा पोलीस ठाण्यात तक्रारदार रेशन दुकानातल्या मालाची अवैध वाहतूक करतो म्हणून त्याची दुचाकी व मोबाईल पोलिसांनी ठाण्यात जमा केले होते. ते सोडवण्यासाठी तक्रारदार PSI के रंगय्या यांना भेटले तेव्हा त्यांनी वाहन व मोबाईल सोडायला कॉन्स्टेबलला सांगितले. नंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी 5,000 रुपये मागितले. तेही रक्कम वेगवेगळ्या पोलिसांनी स्वीकारली. यात PSI रंगय्या यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला, जो कर्नाटक हायकोर्टाने रंगय्या यांनी स्वतःलाच मागितली नाही म्हणून रद्द केला होता. असा हा गुन्हा रद्द करण्यात आलेला होता. हायकोर्टाचा निर्णय रद्द करताना म्हटले आहे की तक्रारदाराला या मुलांसाठी काहीतरी करा किंवा त्यांना खुश करा अशा प्रकारची सूचक वा अप्रत्यक्ष मागणी देखील लाच मिळवण्याचा प्रयत्न ठरू शकतो. प्रत्यक्षात देवाणघेवाण किंवा आरोपीकडे रक्कम सापडणे आवश्यक नसून मागणी किंवा अनुचित लाभ मिळवण्याचा प्रयत्न हाच गुन्हा ठरू शकतो, असंही सुप्रीम कोर्टानं हा गुन्हा रद्द करताना म्हटलंय. पुढे न्यायमूर्ती संजय करोल आणि N कोटेश्वर सिंह यांनी काय म्हटलंय बघूया. वरिष्ठ अधिकारी स्वतः समोर न येता अधीनस्थ कर्मचारी, मध्यस्थ किंवा इतर व्यक्तीमार्फत लाचेची मागणी करून लाच घेत असतील तरी त्यांना कायद्याच्या कचाट्यातून सुटका मिळू शकत नाही. अन्यथा वरिष्ठ अधिकारी पडद्यामागे राहून भ्रष्टाचाराचे नेटवर्क चालवू शकतील आणि भ्रष्टाचाराविरोधी कायद्यात धोकादायक पळवाट निर्माण होईल. स्वतःसाठी किंवा इतर कोणासाठी थेट किंवा तिसऱ्या व्यक्तीमार्फत लाच मिळविणे व मिळवण्याचा प्रयत्न करणे हे गुन्हा आहे, असं इथं न्यायमूर्तींनी म्हटलेलं आहे. तर हे सगळं प्रकरण पाहिल्यानंतर माझ्या एक लक्षात आलं, एक प्रकरण मला आठवलं, हे माझ्याकडं फार पूर्वीपासून होतं. ते प्रकरण माझ्या लक्षात आलं. एक माझ्याकडे FIR आहे, बीडच्या ECBने कारवाई केलेला FIR आहे, जुना FIR आहे. हा FIR 6/3/2025ला झालेला आहे. 6 मार्च 2025ला FIR झालेला आहे. त्याचा आत्ता काय झालेलं आहे हे आपण विचारणार आहोत. ह्या कारवाया झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की म्हणजे आजचं हे सुप्रीम कोर्टात जजमेंट मी वाचलं लोकमतची ती बातमी होती. एखादा वरिष्ठ अधिकारी आपल्या कनिष्ठाच्या माध्यमातून, एखाद्या शिपायाच्या माध्यमातून तो लाच मागू शकतो. स्वतः न घेता तो फार सुरक्षितता बाळगण्यासाठी शिपायांकडून लाच मागू शकतो आणि तो सुद्धा गुन्हा आहे. तो सुद्धा अधिकारी कारवाईच्या कचाट्यात आला पाहिजे, असं जजमेंट सुप्रीम कोर्टाचं म्हणजे कर्नाटक न्यायालयानं दिलेला निर्णय तो संबंधित व्यक्तीनं मागितलेला नसून तो रद्द करण्यात आला होता. आणि त्याच्यावर निर्णय देत असताना सुप्रीम कोर्टानं असं म्हटलं की कोणाच्याही हस्ते मदत मागितली जाऊ शकते, लाच मागितली जाऊ शकते आणि म्हणून तोही अधिकारी कचाट्यात यावा. त्यामुळे हे प्रकरण माझ्या लक्षात आलं. हा FIR झालेला आहे मार्च 2025 मध्ये. यामध्ये आरोपी असे आहेत: अर्जुन अश्रुपा राख, शाखा अभियंता, थेरला, तालुका पाटोदा, जिल्हा बीड, ते शाखा अभियंता आहेत. रोहित बाबासाहेब गिरी, कनिष्ठ अभियंता, माळापुरी, तालुका, जिल्हा बीड इथं राहतात. रफिक इस्माईल शेख हे शिपाई आहेत, इस्माईल बाग, अंबाजोगाई के या ठिकाणी राहतात, असा त्यांचा पत्ता आहे. आणि तक्रारदारानं काय म्हटलं आहे, तक्रारदाराला वन विभागाला काही खोल्या भाड्याने द्यायच्या होत्या, त्यानिमित्त त्याचं मूल्यांकन प्रमाणपत्र हवं होतं.
तक्रारदाराच्या आईच्या मालकीच्या पाटोदा येथील इमारतीतील काही खोल्या वन विभागाला भाडे तत्वावर देण्यात आल्या आहेत. या जागेचे भाडे निश्चित करण्यासाठी भाडे मूल्यांकन प्रमाणपत्र आवश्यक होते. संबंधित कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अर्ज करण्यात आलेला होता. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार जी कारवाई झाली एसीबीची त्याच्या म्हणण्यानुसार प्रमाणपत्र देण्यासाठी शाखा अभियंता अर्जुन राख यांनी स्वतःसाठी 2,000 रुपये आणि कार्यकारी अभियंता यांच्यासाठी इतर रक्कम मागितली होती. त्याचबरोबर रोहित गिरी यांना सुद्धा काही रक्कम देणार होते असं ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. सापळ्या दरम्यान म्हणजे एसीबीने जेव्हा सापळा रचला, सदरील तक्रारदाराच्या छातीला ते रेकॉर्ड लावलं, काही नंबर्सच्या नोटा दिल्या, नंबरला ते पावडर लावलं ज्याच्यावरून ट्रेस केलं जातं. ते सगळं सापळा रचून जे आहे ती 11,000 रुपयांची ठरलेली राज ही 9,000, त्यापैकी 9,000 रुपये ही रक्कम शिपाई शेख रफिक इस्माईल यांनी स्वीकारली. आणि त्या ठिकाणी जेव्हा इशारा देण्यासाठी सांगितलं होतं तक्रारदाराला, त्यांनी इशारा मिळताच एसीबीने त्या ठिकाणी कारवाई केली. आणि कारवाई केल्यानंतर ते पैसे लगेच मिळून आलेले आहेत. त्यांनी विविध प्रकारचे जे काही त्यांचे हे जे काही एसीबीचे प्रमुख अधिकारी आहेत त्यांनी ही सगळी कारवाई केली. आता हा FIR जो आहे तो 3 पानांचा FIR आहे. तुम्हाला सगळं वाचून दाखवायला फार वेळ जाणार आहे आणि सगळी ही कारवाईची प्रक्रिया काय त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. काही ठळक मुद्दे जे काही करायचे आहेत मी तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवतो. म्हणजे 5/3/2025 रोजी श्री गिरी साहेब हे गिरी कनिष्ठ अभियंता आहेत. हे माझे कामासंदर्भात माझ्याकडे लाचेची मागणी करतात किंवा कसे याबाबत मला पंच क्रमांक श्री सानप यांनी श्री गिरी साहेब यांची भेट घेण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभाग नगर रोड बीड येथे पाठवून समक्ष लाचेची मागणी पडताळणी करण्यात येणार असल्याचे सांगून पोलीस निरीक्षक बगाटे यांनी मला व पंचांना लाच मागणी पडताळणीच्या अनुषंगाने सूचना दिल्या. पोलीस निरीक्षक बगाटे यांच्या सूचनेनुसार पोलीस अंमलदार श्री खरसाडे यांनी व्हॉइस रेकॉर्ड माझे छातीला लावले, बांधून व्हॉइस रेकॉर्ड चालू करून मला पंच क्रमांक 1 सानप यांनी श्री गिरी यांची भेट घेण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभाग नगर रोड बीड येथे पाठवून व्हॉइस रेकॉर्डच्या मदतीने पंच समक्ष लाचेची मागणी पडताळणी केली असता मी व पंच क्रमांक 1 श्री सानप असे गिरी यांची भेट घेण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभाग नगर रोड बीड येथे गेलो होतो. तेथे माझी श्री गिरी साहेब यांची भेट झाली. त्यावेळी त्यांनी माझे काम संदर्भात ऑनलाईन कागदपत्रांची पडताळणी करून शाखा अभियंता श्री राख यांना फोन लावून रजिस्ट्री ऑफिसचे मूल्यांकन प्रमाणपत्र बाबत विचारणा केली. त्यावेळी श्री राख यांनी सदरचे प्रमाणपत्र माझ्याकडे असल्याचे सांगून माझ्याकडून प्रमाणपत्र घेण्यास सांगितले. यावेळी सदरचे मूल्यांकन प्रमाणपत्र मी श्री गिरी यांच्या मोबाईलवरून पाठवून दिले. त्यानंतर श्री पानसंबळ कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग बीड यांची भेट घेतली असता त्यांनी मला श्री गिरी यांना वन परिक्षेत्र अधिकारी पाटोदा यांच्याकडून पुनर्मूल्यांकन मिळण्याबाबतचे प्रमाणपत्र घेण्यास कळविल्याने मी वन परिक्षेत्र अधिकारी पाटोदा यांचे पूर्ण मूल्यांकन करण्याबाबत पत्र घेऊन श्री गिरी यांना दिले. त्यावेळी मला श्री गिरी यांनी 1 महिन्याचे किती भाडे भेटते याबद्दल विचारणा केली असता मी त्यांना पहिले 12,000 होते, आता 9,000 भेटेल म्हणून सांगितले. त्यावेळी लोकसेवक श्री गिरी यांनी मला म्हटले की मी साहेबांची सही घेतो, कोणाची, पानसंबळ यांची सही घेतो, त्यासाठी तुम्ही साहेबांना 1 महिन्याचे भाड्याचे पैसे द्या, म्हणजे 9,000 रुपये द्या असं त्यांनी म्हटलं. त्यावर मी त्यांना अगोदर पैसे दिलेत. त्यावेळी श्री गिरी हे म्हणाले की तुम्हाला 1 महिन्याचे भाडे द्यावे लागेल असे म्हणत मला मिळणारे 1 महिन्याचे भाडे गिरी श्री यांनी पानसंबळ कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम यांच्याकरिता मागणी केली असं तक्रारदाराने स्पष्ट या ठिकाणी कचकचीत म्हटलंय. फक्त लाभाची रक्कम ही शेवटच्या लाभापर्यंत म्हणजे पानसंबळ यांच्यापर्यंत पोहोचली नाही म्हणून त्यांना FIR मधून बाहेर ठेवले का असाही सवाल या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. आता बघा सापळा रचण्याची पूर्व कारवाई पूर्ण झाल्यानंतर काय झाले बघा. सापळा पूर्व कारवाई झाल्यानंतर पोलीस निरीक्षक बगाटे यांच्या सूचनेवरून पोलीस शिपाई खरसाडे यांनी व्हॉइसवर रेकॉर्ड माझ्या छातीला लावून सुरक्षित बांधून व्हॉइस रेकॉर्ड चालू करून मला पंच क्रमांक 1 श्री सानप यांना लाच मागणी पडताळणी दरम्यान ठरलेल्याप्रमाणे 11,000 रुपये लाच रक्कम श्री गिरी राख यांना देण्यासाठी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 बीड येथे पाठवून लाचेची सापळा कारवाई योजने केले असता मी पंच क्रमांक 1 श्री सानप असे माझे वडील 4 चाकी वाहनाने कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 बीड येथे गेलो. तेथे श्री राख हे आहेत का याची पाहणी केली. त्यावेळी श्री राख मला कार्यालयात दिसून आले नाही. त्यावर मी श्रीगिरी यांची भेट त्यांच्या कक्षात घेतली. त्यावेळी आमच्यामध्ये माझ्या कामाविषयी चर्चा झाली. चर्चेनुसार दरम्यान मी 9,000 रुपये आणलेत मी असे म्हणत
असता श्रीगिरी यांनी मला तो शिपाई त्यांच्याकडे देऊन टाका. शिपाई रफिक हा म्हणून 9,000 रुपये शिपाई रफिक यांच्याकडे गेलो. तेथे जाऊन मी त्यांना माझे काम झालं का विचारणा करून राख साहेबांना 2,000 रुपये द्यायचे राहिलेत असे म्हणालो. त्यावेळी शिपाई रफिक मला राखाचे राऊंडी साहेबाला मी देतो, त्याचे ते 2 देतील घेतील असे म्हणून पैशाची मागणी केल्याने मी माझ्या पॅन्टच्या खिशावरील बाजूचे खिशातील लाच रक्कम 11,000 रुपये बाहेर काढून त्यापैकी 500 रुपयांच्या दराच्या 4 नोटा बाजूला काढून घेऊन उर्वरित 9,000 रुपये शिपाई रफिक यांच्या हातात दिले. शिपाई रफिक यांना रक्कम 9,000 रुपये उजव्या हाताने स्वीकारून दोन्ही हाताने मोजून पॅन्टच्या पाठीमागच्या सीटवर बाजूने डाव्या खिशात ठेवले होते. त्यावेळी मी मला स्वीकृतीनंतर करावयाच्या नेमून दिलेला पूर्वनियोजित इशारा 16:04 वाजता केला. इशारा प्राप्त होताच सापळा पथकातील सर्व सदस्य क्रमांक 2 गरजे असे आमचे जवळ आले. पोलीस अंमलदार खरसाडे यांनी माझ्यावरील रेस रेकॉर्ड बंद करून ताब्यात घेतले आणि तिथं ही कारवाई झालेली आहे. आता सापळा पथकातील सदस्यांनी ओळख करून दिली. त्याचबरोबर सानप यांनी सांगितले की माझ्याकडून श्रीगिरी यांचे सांगणेवरून शिपाई रफिक यांनी खिशात डाव्या हाताने ठेवून असल्याचे सांगितले असा खुलासा पंच क्रमांक 1 श्री सानिप यांनी केला. पोलीस निरीक्षक रफिक यांनी नाव विचारले असता त्यांनी नाव शेख रफिक इस्माईल, व्यवसाय नोकरी, कार्यकारी अभियंता कार्यालय सार्वजनिक बांधकाम विभाग, राहणार इस्माईल बाग, अंबाजोगाई रोड असं सांगितलं. कारवाई दरम्यान नमूद केलेले नोटांचे क्रमांक वाचून दाखवले. पंच क्रमांक गर्जे यांनी लाचेची नोटांची रक्कम खात्री करून सापळापूर्ण पंचनामा नोटांशी तंतोतंत मिळून असल्याचे कळविले. त्यानंतर गिरी हे कार्यालयामध्ये उपस्थित होते, मात्र विचारणा केली असता ते सापळा कारवाई सुरू असल्याचं पाहून ते त्या ठिकाणाहून निघून गेले असं इथं FIR मध्ये लिहिलं. मात्र रफिकला इथं FIR मध्ये ही रक्कम कुणासाठी स्वीकारली हे लिहिण्यात आलेलं नाही किंवा त्याला विचारण्यात आलेलं नाही. रफिकला ही रक्कम तुला कुणी स्वीकारायला सांगितली होती हे मात्र FIR मध्ये इथं जो FIR लिहिलेला आहे त्याच्यामध्ये कुठेही त्याचा उल्लेख करण्यात आलेला नाही की रक्कम तू शिपाई आहेस, तू काय करून देणार होतास, तुला कोणी घ्यायला सांगितलं हे यामध्ये विचारण्यात आलेलं नाही. मग ते का विचारण्यात आलेलं नाही, विचारण्यात आलेलं असेल तर यामध्ये का नमूद करण्यात आलेलं नाही हा सगळ्यात मोठा सवाल आहे. आणि इथंच कुठेतरी पानसंबळांना वाट मोकळी करून देण्यात आलेली आहे का असाही सवाल उपस्थित होतो. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाचं जे काही जजमेंट आहे ते अशाच पद्धतीनं पळवाट करून वरिष्ठ अधिकारी कनिष्ठांच्या माध्यमातून हे भ्रष्टाचाराचं रॅकेट चालवतात का हा सवाल उपस्थित झालाय. त्यामुळे पानसंबळांना बीडच्या ECBनं का याच्यामध्ये घेतलं नाही, ही रक्कम कुणाकडे जाणार होती हे का विचारलं नाही, आतापर्यंत का विचारलं नाही, किंवा पानसंबळ खरंच दोषी नाहीयेत का याबद्दल सुद्धा काहीच खुलासा करण्यात आलेला नाहीये. पानसंबळ का दोषी नाहीयेत यावर संशय का निर्माण होतो, कारण पानसंबळ हे दिव्यांग आहेत. 40% कमी ते पर्सेंटेज असताना सुद्धा 40% वर त्यांनी बनावट प्रमाणपत्र काढला असल्याचा आरोप आहे. ते प्रमाणपत्र माझ्याकडे आहे आणि म्हणून संशय होतो की हे पानसंबळ फार पारदर्शक नाहीत. त्यांनी कनिष्ठांच्या माध्यमातून ही रक्कम स्वीकारल्याचा हा सगळा डाव आखलेला असावा, मात्र कुठेतरी लाभापर्यंत रक्कम पोचली नाही हे कारण दाखवून मात्र पानसंबळांना दूर या कारवाईपासून ठेवलंय का असाही सवाल उपस्थित झालाय. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पानसंबळांना का दूर ठेवण्यात आलं हे मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून पाहिलं जाईल. या ठिकाणी इथेच थांबतोय. ह्या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही आमच्या मराठी महाराष्ट्र कॉमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नोंदवा. मराठी महाराष्ट्रावर तुम्ही नवीन असाल तर मराठी महाराष्ट्राला सबस्क्राईब करा अशा प्रकारचं आवाहन करतोय आणि इथेच थांबतोय. खूप खूप धन्यवाद.